मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। रावेर हे तालुक्याचं गाव आहे, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। जळगावपासून 65 किलोमीटर, बऱ्हाणपूर मध्य प्रदेशात आहे, तिथून 20 किलोमीटर, भुसावळ जंक्शन स्टेशन आहे, तिथून 35 किलोमीटर। रावेरला स्टेशन आहे, स्टेशनपासून माझं कार्यालय 2.5 किलोमीटर आणि बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर। प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण अगोदर मोबाईल करून यावं। रावेरमध्ये आल्यावर लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू, बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय। आपल्याला नाही समजलं तर आपण अलंकार बोरकर ज्वेलरच्या आतमध्ये जाऊन किंवा विक्रम बोरकर ज्वेलरच्या आतमध्ये जाऊन आपण विचारणा करावी। ती माणसं माझ्याकडे आपल्याला घेऊन येईल। आपली 2 व्हीलर असेल तर जागा आहे, 4 व्हीलर असेल तर थोडी 2 मिनिटाच्या अंतरावर जागा आहे। रावेरमध्ये राहण्याची सोय लॉजिंग 2 आहे, खानावळी पण आहे दूरच्या लोकांसाठी। रस्ते बऱ्यापैकी आहेत। लक्ष्मीनारायणची मागची बाजू लगेच माझं कार्यालय आहे। बोर्डावर बोरकर गुरुजी लिहिलेलं आहे आणि मी स्वतः बोरकर गुरुजी आहे, विश्व ज्योतिषाचार्य। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। आताही येऊन पण मी बाहेरगावी असण्याची शक्यता आहे। आपण ज्या वेळेला घरून निघाल त्यावेळेला मोबाईल करणं आवश्यक आहे। व्हॉट्सअपद्वारे पण मार्गदर्शन सुरू झालेलं आहे। व्हॉट्सअपवर माहिती टाकण्यापूर्वी मला विचारणा करावी, म्हणजे मला कोणती माहिती हवी आहे मी आपल्याला सांगेल ती माहिती आपण टाकावी। असो, आजच्या कार्याचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। माझं मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल, पसंत असेल, आपल्याला त्यापासून काही बुद्धीचा विकास, विद्या प्राप्त झाली असेल, काही नवीन माहिती मिळाली असेल, काही लाभ झाला असेल, समाधान असेल, समस्या सुटल्या असेल, इतरांना आपण हे सांगण्याचा प्रयत्न करा। हा व्हिडिओ इतरांना शेअर करा। अधिकाधिक आपल्याला हा शेअर करायचा आहे, त्यापासून आपल्याला हे जागतिक लेवलला हे व्हिडिओ केंद्र आपल्याला न्यायचं आहे। कारण ज्योतिषशास्त्रात फार मोजके लोक तज्ज्ञ आहेत। आपण हे बघितलंच, भारत-पाक युद्धाच्या याला बहुतांशी ज्योतिषी यांची भूमिका निर्णायक युद्ध होईल। काहींनी तर 3रं महायुद्धाची घोषणा पण केलेली आपण बघितली असेल। नागपूरहून प्रसिद्ध होणारे जळगाव आवृत्तीत तरुण भारतच्या त्यांनी माझे चव्हाण जे आहे त्यांनी माझी मुलाखत घेतली, संपादक। त्या मुलाखतीत मी संभावना हा शब्द कधी वापरलेला नाही आहे। आपण पाहू शकता, मी स्पष्टपणे सांगितलं होतं की हे युद्ध होणार नाही, मुळीच होणार नाही। ही फटाक्याची आतषबाजी आहे। शेवटी मी याला नाव दिलेलं होतं हुतुतू किंवा कबड्डीचा सामना। त्यावेळेला मला लगेच अनेकांचे फोन पण आले, गुरुजी असं काय बोलले तुम्ही? म्हटलं माझं ज्ञान जेवढं आहे, माझा अभ्यास जेवढा आहे तेवढं मी बोललो। आता वेळ येईल तेव्हा आपल्याला कळेल। आता मी काही विद्वान नाही, शास्त्री नाही, पंडित नाही, काही नोबेल पुरस्कार मला प्राप्त झालेला नाही। मी एक साधा माणूस आहे, लहान माणूस आहे आणि खरं बोलणं हा माझा स्वभाव आहे। आणि त्यानंतर अनेकांनी वर्तवलेलं भाकीत खोटं ठरलं आणि माझं भाकीत खरं ठरलं, हे आपण बघितलं। आता काहींना ज्योतिषशास्त्राचं ज्ञान नसताना टीका टिप्पणी करण्याची सवय असते।
ते म्हणतात हे अंधश्रद्धा आहे. आता अंधश्रद्धा जर ज्योतिषशास्त्र असतं तर सुप्रीम कोर्टाने याला मान्यता दिली नसती. हे लक्षात घ्यावं जे टीका करतात त्यांनी. सुप्रीम कोर्टाने 2004 का 5ला स्पष्टपणे ज्योतिषशास्त्र आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि अंधश्रद्धा हा शब्द नाही, श्रद्धा हाच शब्द आहे. लाखो वारकरी 1000 किलोमीटर चालून 800 किलोमीटर चालतात रात्रंदिवस. पोटापाण्यात अन्न नाही, काही नाही, पाणी नाही. आणि आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठोबाला भेटायला जातात, दर्शनाला जातात. तिथे जाऊन दर्शन होत नाही, तिथे 4 दिवस रांगेत उभे राहावं लागते. किती ताटकळत आहात. टीका करण्याने 2 तास उभे राहून उभं राहता येणार, 2 मैल चालता येणार. याला अंधश्रद्धा नाही म्हणत. ही श्रद्धा आहे, नैष्टिकता आहे, तत्व आहे, सत्यता आहे. कारण याला परंपरा आहे. परंपरा विज्ञानाला नाही आहे. कान पेलिन्सिनी चालत होतं, दुसऱ्याला चालत नाही. आज बंद झालं आहे. एक औषध एकाला चालते, दुसरं औषध दुसऱ्याला चालत नाही. आजच्या मेडिकल शास्त्रापेक्षा पूर्वीचं वैद्यक शास्त्र हे 1000 पटीने चांगलं होतं. वैद्य काही रक्तलघवी तपासायला सांगत नव्हते. सोनोग्राफी, सिटी स्कॅन, हजारो रुपये, लाखो रुपयाचं परीक्षण करत नव्हते. नाडीवर बोट ठेवत होते. माझे वडील वैद्य होते. त्यांच्या हातून एकही मृत्यू झालेला नाही. सगळं त्यांना कळत होतं. आता डोळ्याचा डॉक्टर वेगळा, कानाचा वेगळा, नाकाचा वेगळा, हृदयाचा वेगळा, पायाचा वेगळा, त्वचेचा वेगळा. काय लावला आहे? MBBS 4-5 वर्ष शिकायचं, त्याच्यानंतर मग 2-3 वर्ष डोळ्याचा डॉक्टर. आणि डोळा पाहिला तर अर्धा इंचाचा, त्याला 8 वर्ष 10 वर्ष घालवायची, करोडो रुपये खर्च करायचं. ज्ञान मिळवलं की तिथं अर्धा इंच. मग त्याला नुसतं डोळ्याचं शिकवायला काय हरकत आहे? MBBS करताच कशाला? आणि डोळ्याच्या डॉक्टरकडे दुसरे पेशंट जातच नाही मुळात. हे पण लक्षात घ्यावं. म्हणून हे असं विज्ञान आहे. या विज्ञानाच्यामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झालेला ही पण एक गोष्ट आहे, माझ्या मनात रुतलेली आहे. क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये किती मृत्यू झालं याचं संशोधन करावंच आहे, करायला हवं. मोठी मोठी हॉस्पिटल आहेत, जे हॉस्पिटल काढतात त्यांना मेडिकलचं ज्ञान नाही, बाजार मांडला आहे. हे असं विज्ञान आहे. ज्योतिषशास्त्र तसं नाही आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये आपण पाहिले तर ग्रह गोल ताऱ्यावर अवलंबून आहे. पूर्वी लाखो वर्षापूर्वी ज्या वेळेला चष्माही नव्हता, डोळ्याने बघितलं, ऋषीमुनींनी सांगितलं की सूर्य आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे. आणि आता विज्ञान दुर्बिणीतून पाहते, घंटोगंती कित्येक वर्षांनी मग सांगतात की हे ग्रह आहे. ज्योतिषशास्त्र असं नव्हतं आणि असं मुळीच नाही आहे. असं टीका टिप्पणी करण्याला टीका टिप्पणी करतात. नाही आवडलं तर आपण सोडून द्यावं. रिमोट आहे आपल्याला, जे बघायचं असेल ते आपण बघू शकतात. नाही बघायचं असेल तर नका बघा. भारतीय दंडविधानाने, सुप्रीम कोर्टाने जर ज्योतिषशास्त्राला मान्यता दिली आहे, कायद्याचं आहे, मग कशाला? उपासना आराधना ह्या तर वर्षापासून चाललेलं आहे. तुमचेही आईवडील, टीका टिप्पणी करणाऱ्याचे आईवडील, आजोबा आजी कीर्तनाला जात होते, भक्ती करत होते, एकादशी करीत होते, 16 सोमवारचं व्रत करत होते, सत्यनारायण करीत होते, लग्नाचा सोहळा करीत होते. राम मंदिर कशासाठी बांधलं आहे? घरोघरी गावोगावी मंदिरं कशासाठी? घरात देवघर कशासाठी आहे? आईवडिलांचा नमस्कार करावा ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा मुळीच नाही. मला एक सांगायचं आहे, पुजारी वर्ग ज्या वेळेला इतर पूजापाठ करतात, व्रत वैकल्य करतात, समजा एखाद्या सत्यनारायणाची पूजा करायला गेले, महादेवाची पूजा करायला गेले किंवा इतर विधिमार्ग करायला गेले,
तर त्यांनी प्रथम जे पूजेला बसतात त्यांना सांगाल की आई वडिलांच्या प्रथम नमस्कार करा आणि नंतर मग तुम्ही पूजेचा आरंभ करा. स्वामी समर्थाच्या केंद्राला पण मी सांगू इच्छितो की आपल्याकडे येणाऱ्या ज्या व्यक्ती आहे त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्या, स्वाध्यायवाल्यांकडनं आणि बैठकावाल्यांकडनं आणि अजूनही इतर किती असतील त्याकडनं, ब्रह्मकुमारीवाल्याकडनं पण सर्वांनी एक फॉर्म भरून घ्या तिथे येणाऱ्या लोकांकडनं. वाडवडिलांची आपल्याला सेवा करता आहात का नाही, पण आपल्याला करावी लागेल. सासू सासऱ्यांची सेवा करता का नाही, करावी लागेल. त्यांची सही घेऊन या, तरच त्यांना प्रवेश द्या. नाही तर पुष्कळशी म्हणता वा तिकडे जाता आहे त्यांना आई सासू सासऱ्याला त्रास देत आहे, आई वडिलांना त्रास देत आहे, वृद्धाश्रमात टाकला आहे. अशा वृत्तीनं मग त्या केंद्राची बदनामी होते, स्वाध्याची बदनामी होते, बैठकाची बदनामी होते, ब्रह्मकुमारीची याची बैठकीची बदनामी होते. हे त्यांनी करून घ्यायला पाहिजे, कारण संस्कृती आहे आपली आणि या संस्कृतीचंच तुम्ही समाविष्ट आहात शिकवत असाल तर पहिले हे शिकवायला पाहिजे. असो, आजचा विषय हा नाही. आजचा विषय आपण घेणार आहोत व्यापार विषय. प्रथम पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. व्यापार व्यापार व्यापार, व्यवसाय व्यवसाय व्यवसाय, धंदा धंदा धंदा, उद्योग उद्योग उद्योग, कारखानदारी कारखानदारी कारखानदारी. व्यापारी वर्ग हा 24 तास राबवणारा वर्ग आहे. तो झोपतही असला तरी झोपेतही त्याचं उद्योग चालू असतो मनाचा. उद्या काय करायचं आहे, उद्या काय भाव आले आहे, तेजी मंदी काय आहे, उद्या व्यापार चालेल का नाही, पुढचा हप्ता कसा राहील, लग्न सराईमध्ये कोणत्या वस्तू लागतील, काय लागतील, कधी स्टॉक करावा, कधी विक्री करावे, माल कुठे ठेवावा, गाडी वाहन कोणतं आणावं, गाडीतून कुठे माल पाठवावा, कुठून आणावा, याच्या उपर त्याचा जमा खर्च करणं. पुन्हा भारतामध्ये व्यापार करणं फार कठीण झालेलं आहे. सरकारचे नियमच अत्यंत कठीण आहे आणि त्याच्यात व्यापार चालवणं पुन्हा कठीण आहे. कारण आता सर्वसाधारणतः लहान दुकानदार कमी होत चाललेले आहे, कारण मालची संस्कृती सरकारनं अवलंबून केली आहे. अमेरिकेची अमेझॉनसारखी कंपनी येते, माल इथला, मनुष्यबळ इथलं आणि सगळा नफा मात्र परकीय देशात. आणि इथले लोक बेकार, उद्योग नाही, काम नाही, धंदा नाही, तरुण वर्ग रिकामा फिरतो आहे. आज डॉक्टरी विद्या घ्यायला गेले तर करोडो रुपये लागतात, इंजिनियरलाही लाखो रुपये लागतात. मराठी शाळा बंद झालेल्या आहेत. अशा वातावरणात व्यापार करणं कठीण आहे. व्यापार ज्योतिषशास्त्राचा संबंध असा आहे की CA शिकलेले मनुष्य असतो, BCom MCom झालेले गणिततज्ञ असतात आणि ते ज्या वेळेला व्यापार करू लागतात त्यावेळेला व्यापार चालेनासा होतो. असं का होतं? तिथं या गणितात अर्थतज्ञात असल्यानं व्यापार का करता येत नाही? कारण की काय की सरकारची बंधनं भयंकर आहेत. ज्यांना अर्थ माहिती नाही त्यांच्याकडे अर्थ खातं असते. ज्यांनी हातात तराजू घेतला नाही ते अर्थमंत्री होतात. ज्योतिषशास्त्राचा संबंध आहे तो असा की वडिलांचं दुकान आहे, आजोबांचं दुकान आहे, वडील चालू शकतात. तीच गिऱ्हाईकी असते, तेच गाव असते, तेच ठिकाण असते, तोच माल असतो आणि मग ते संपूर्ण संसार त्यांनी सुखाचा चालवलेला असतो. 4 मुलं असतात, 5 मुलं असतात त्या काळी. आणि ज्या वेळेला मुलगा बसतो सर्व काही जे ते तयार असते आणि मुलगा बसल्यावर तो व्यवसाय चालत नाही. आता वास्तविक पाहता वडील अंगठे बहादर आहे, मुलगा हा CA झालेला आहे, MCom झालेला आहे, गणिततज्ञ आहे. मग तो तिथे बसल्यावर व्यवसाय का चालत नाही? विज्ञान काय म्हणते? विज्ञानाने तर होकार द्यायला पाहिजे. मग तेथून आल्यावर कर्जबाजारीपणा वाढतो,
गिऱ्हाईक हळूहळू कमी होते. काही वेळेला दुकान दुसऱ्याला द्यावं लागते. काही वेळेला ते दुकानाची जागाही विकली जाते. डोक्यावर कर्जाचं ओझं होऊन जाते आणि मग इतर ठिकाणी नोकरी करावी लागते. जो मालक आहे, ज्याच्या वडिलांनी आईवडिलांनी त्याला मालक बनवलेलं, त्याला दुसऱ्याकडे नोकरी करावी लागते. हे का? कारण की ज्योतिषशास्त्रामध्ये ज्याचं त्याचं नशीब वेगळं, ज्याची त्याची कुंडली वेगळी आहे, त्याचे त्याचे ग्रहयोग वेगळे आहे आणि व्यवसाय त्याचा त्याचा वेगवेगळा येत असतो. म्हणून शाळेमध्ये 50 विद्यार्थी असतात. शिक्षक एक असतो. शिक्षक सर्वांना शिकवतो. कोणाच्या विद्यार्थ्याला की आवडत्या विद्यार्थ्याला कानात जाऊन किंवा कानाजवळ जाऊन नाही शिकवत. सर्वांना सारखं शिकवतात शिक्षक. त्याच्यातले 4-5 विद्यार्थी जास्त मार्क मिळवतात, 5-25 मध्यम मार्क मिळवतात, काही विद्यार्थी नापास होतात. असं काय होते? वातावरण एक, खोली एक, शिक्षक एक, अभ्यास एक, मग निर्णय का? इथे विज्ञानाने काय म्हटलं पाहिजे की सारखं यायला पाहिजे, पण असं होत नाही. इथे विज्ञान फेल गेलं. एखादा लाऊडस्पीकर लावला, त्याचं गाणं सर्वांना सारखं ऐकू येते, कविता सर्वांना सारखी ऐकू येते, पण काहींचं मनोगत असते, काहींचं मन करतात, काहींची ती लक्षात राहते. काही विद्यार्थी एकपाठी असतात, काहींना घोकून पण लक्षात राहत नाही. असं काय होते? विज्ञानाजवळचं उत्तर नाही. ज्योतिषशास्त्र मात्र सांगते की त्यांचे ग्रहयोग वेगवेगळे आहेत, त्यांच्या कुंडल्या वेगवेगळ्या, जन्माची वेळ, जन्माचं ठिकाण आणि जन्मतारीख वेगवेगळी असल्याचे हे परिणाम आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये व्यापार करायचा असेल आपल्याला, वाडवडिलाचा असेल तर तोही आपल्याला चालतो आहे की नाही हे जाणकार ज्योतिषाकडनं बघून घ्या. नवीन व्यवसाय करत असेल, आपले वाडवडील शेतकरी आहात, आपले वाडवडील नोकरी करीत आहात, आपल्या घरामध्ये नोकरी वर्ग सगळं आहे आणि आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायाची कुंडली काढून घ्या. जन्मकुंडली नव्हे. माझ्या प्रत्येक शब्दाकडे आपण लक्ष द्यावं. जन्मकुंडलीतून अनेक लोक, अनेक ज्योतिष पंडित किंवा पुजारीगण पाहण्याचा प्रयत्न करतात. तो चुकीचा आहे. आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागेल. आपल्याला जर पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे तर आर्थोकडे जावं लागेल. हाडाचे डॉक्टर जे आहे त्यांच्याकडे जावे लागेल. आता याच्यातही पुष्कळशे भ्रमिष्टपणा येतो. पुष्कळशे लोक संधिवात म्हणून म्हणतात, पण आणि आर्थोवाले हाडाचे जे डॉक्टर आहेत तेच त्यांची ट्रीटमेंट करतात. हे चुकीचं आहे. संधिवातचे डॉक्टर वेगळे आहे आणि हाडाचे डॉक्टर वेगळे. हाडाचे डॉक्टर म्हणजे काय की तोडमोड झाली त्याची दुरुस्त करणारे. तुमची पाठ दुखते, कंबर दुखते, गुडघे दुखते, त्याला हाडाचे डॉक्टर चालत नाही. ते संधिवात असतो. संधिवाताचे डॉक्टर वेगळे असतात, हे लक्षात घ्या. त्यांच्याकडनं ट्रीटमेंट केली तरच ती उपयोगी पडते. हाडाच्या डॉक्टरकडून मुळीच नाही. तर आपल्याला कुंडलीमध्ये व्यवसाय आहे का नोकरी आहे हे पण बघायला हवं. आता नोकरी आहे तर मग कोणती, शिक्षण कोणतं घ्यावं लागेल नोकरीसाठी? तर शिक्षण आपल्या भाग्यात कोणतं आहे? डॉक्टरीचं शिक्षण आहे का, वकिलाचं शिक्षण आहे का, गणिताविषयीचं शिक्षण आहे का, कृषी संबंधित शिक्षण आहे, हे बघायला हवं. पुष्कळशे डॉक्टर होतात, MD पावतर जातात, शिकतात, पण त्यांचा कम्प्युटरही त्यांच्याकडे ट्रीटमेंटला येत नाही. असं का? शटर डाऊन. अनेकांचे दवाखाने असे बंद झालेले आपण गावोगावी बघतो आहोत. मग शेवटी दुसरा उद्योग करायला लागतात. वाडवडिलांचे पैसेही नाश होतात, त्यांचं आयुष्यही वाया जाते. विद्यापीठाने पैसे घेऊन घेतले असतात, सरकार पैसे घेतात, खर्च होऊन जातो, कर्जाचा बोजा होतो आणि हा मुलगा रिकामा राहतो. असं शिक्षण काय कामाचं?
तर आपल्या भाग्यामध्ये, आपल्या दैवामध्ये कोणतं शिक्षण आहे? मंगळ असला तर मेडिकलचा कारकग्रह हा आहे. हाच मंगळ शेतीचा कारकग्रह पण आहे, कृषी संबंधित. आणि हाच मंगळ पोलीस खात्याचा आहे, हाच मंगळ सैनिकाचा आहे, हाच मंगळ सिव्हिल सर्जनचा आहे, हाच मंगळ वैद्याचा आहे, हाच मंगळ डॉक्टरीचा आहे, हाच मंगळ शौर्याचा आहे, हाच मंगळ पहिलवानाचा आहे, हाच मंगळ मसूर डाळीचा आहे, हाच मंगळ तांब्याचा आहे, तांबे धातूचा आहे, हाच मंगळ जमिनीचा आहे, हाच मंगळ प्लॉटचा आहे, हाच मंगळ बंगल्याचा आहे, हाच मंगळ इस्टेट ब्रोकरचा आहे. पहा, मंगळ एक आहे, पण त्याचं कारकत्व एवढं प्रचंड आहे. आता मग तुम्ही कोणता व्यवसाय करायचा? मंगळाचा व्यवसाय तुम्ही इतके सांगितलं तर मग कोणते कोणते करायचे? इतके करत बसायचे शक्य नाही. तर आपल्या कुंडलीमध्ये मंगळ कोणत्या पद्धतीचा आहे हे बघण्यासाठी जाणकार ज्योतिषी लागतो. आता तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे, नुसती पदवी मिळवण्यासाठी नाही, पैसा कमवण्यासाठी, अर्थार्जन करण्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यायचं असते. आणि शिकून सवरून जर आपल्याला नोकरी लागली नाही, अर्थार्जन करता आले नाही, तर मग शिक्षणाचा काय उपयोग? एक सुवर्णकार आहे, ज्वेलरचा व्यवसाय त्याचा आहे, इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं, PhD झाला. आता इथे हसण्याची गोष्ट आहे. आता कोणत्या ज्वेलरच्या दुकानावर प्रोप्रायटर म्हणून PhD लिहिलेलं आहे? काय उपयोग आहे शिकून? सोनारी काम करतो, हातोडा चालवतो, भट्टी करतो, PhD लिहिणार आहे का तिथे? बोरकर गुरुजी, सोन्या चांदीचे कारागीर, PhD असं पाहून येणार आहे का गिराईक? याच्यासाठी योग्य दिशेचं योग्य मार्गदर्शन करूनच शिक्षण घेतलं पाहिजे, नाही तर ते वाया जाते. पुष्कळशे आपण बघतो की अपयशी होतात. तर अपयशी होण्याला कारण काय आहे? बसत उठत शिक्षण होत असते, त्याला शिक्षण म्हणत नाही. 2-3 वर्ष वाया जातात, पैसेही वाया जातात, नर्वसपणा येतो मुलाच्या अंगी, आणि मग तो म्हणतो मी आता शिकत नाही. मग शिक्षण क्षेत्रातूनही बाद जातो, इतरत्र उत्साहाच्या कारण बाद जातो, तो काही करू शकत नाही. मग हे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. वर्तमान शिक्षण आपण जर घेतलं तर शिक्षणाचा कालावधी हा 25% आत गेला पाहिजे माझ्या मते. डॉक्टरी शिक्षणाला 8 वर्ष, आणि पण ते इंटर्नशिप, फुकट काम करा, आयताच नोकर मिळतो. मग असं शिक्षण कामाचं नाही. त्याला पैसे नाश होतात जनतेचे, आणि शिकून काय उपयोग होतो? काही नाही. ज्याला जे शिकायचं आहे, डोळ्याच्या डॉक्टरला डोळ्याचंच शिकू द्या ना, दुसरं का बरं शिकवत आहे? कानाच्या डॉक्टरला आहे तर कानाचंच ज्ञान द्या ना. MBBS झाल्यानंतर तुम्ही त्याला त्वचारोग करतात, कशा करता? आता मला याच्यातलं माहीत नाही, पण असं सांगतात की MBBS झाल्यावर तुमच्यानुसार तुम्हाला कोणतं MD करायचं हे विद्यापीठाच्या हातात असते, बनतात, मुलाच्या नाही. आता हे खरं आहे का खोटं हे मला माहीत नाही, पण असं जर असलेलं तर ते साफ चुकीचं आहे, एवढं नक्की. मुलाच्या बुद्धीनं घेऊ द्या ना. तुम्हाला कोणी सांगितलं? कोणाला हक्क दिला आहे तुम्हाला? पैसे तो भरतोय, तुम्ही घेत आहात. शिक्षणाचा खरोखर बाजार झालेला आहे. आता एवढं जर शिक्षण घेऊन जर तो अनुत्तीर्ण झालं तर तुम्हाला आधार देणारं ज्योतिषशास्त्रच आहे. तुम्हाला वकिली शिकायची आहे, वकिलाची आवड आहे, पण तुमच्या कुंडलीत आहे का? तुम्हाला ती कुंडली जर डॉक्टरची असेल तर डॉक्टरकडे जावं लागेल, शिक्षण घ्यावं लागेल.
वकिलाला जर तुम्हाला हवं असेल तर शनी उच्चीचा पाहिजे, शनी स्वबळाचा पाहिजे, शनी नवपंचम योगात पाहिजे, शनी शालेय योगामध्ये पाहिजे, शनी हा शिक्षण विद्यायोगात पाहिजे आणि शनीच्या सोबत गुरु असला तर ते मॅजिस्ट्रेट होतात, जज होतात, न्यायाधीश होतात. मोठ्या मोठ्या न्यायाधीशाच्या कुंडल्या आपण उलगडून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये हाच योग निघतो, दुसरा नाही. आणि हाच योग असला तर ते न्यायाधीश होता, नाही तर नाही. आपल्याला शेतीचं ज्ञानाविषयी जायचं असेल तर आपण कुंडली काढून घ्यावी आणि कुंडलीतून जर कृषीजन्य निघत असलात आणि मंगळ तो कृषीजन्य असला तर आपण कृषीजन्य शेतीविषयक तुम्ही शिक्षण घेऊ शकतात आणि त्या मार्गाने आपल्याला नोकरी मिळू शकते. मंगळ हा जसा डॉक्टरांचा ग्रह आहे, वैद्याचा ग्रह आहे, तो मंगळ सामान्य असला तर BAMS होमिओपॅथी आणि तोच मंगळ जर आपल्याला जर बघायला गेले रवीच्या सान्निध्यात असला तर व्यायामाचे डॉक्टर आणि तोच मंगळ जर चंद्राच्या सान्निध्यात असला तर डोळ्याचे डॉक्टर, तोच मंगळ जर गुरुच्या सान्निध्यात असला तर सर्जन आणि तोच मंगळ बुधाच्या सान्निध्यात असला तर त्वचारोगाचे डॉक्टर आणि तोच राहुकेतूच्या सान्निध्यात जर असला तर गूढ विद्या मोठे डॉक्टर आणि तोच बुधाच्या सान्निध्यात गूढत्व योगात असला तर मेंदूचे डॉक्टर. पहा किती फरक आहे. आणि तोच नुसता गुरु असला, बुधाच्या सान्निध्यात असला तर BEd, MAd, MSc, BSc शिक्षकी पेशा. मंगळ हा कुंडलीमध्ये जर सामान्य असला तर D फार्म, B फार्म, M फार्म. तोच मंगळ विशिष्ट तिथीत असला तर BSc, MSc आणि तोच गुरुच्या सान्निध्यात असला तर शिक्षकी पेशा वर्ग आणि तोच जर शुक्राच्या ह्याच्यात योगात असला, शुक्र उच्चीचा आहे पंचमात, गुरुची दृष्टी आहे, रवीची दृष्टीच्या योगात आहे, चंद्राच्या सोबत आहे किंवा चंद्राची दृष्टी आहे, तो कलाकार होऊ शकतो, TV कलाकार, सिनेमा कलाकार. शुक्राच्या सान्निध्यात नर्तक होऊ शकतो, गुरुच्या सान्निध्यात चारित्र अभिनेता होऊ शकतो, तो बुध सान्निध्यात असला तर सिनेमा लेखक, स्टोरी लेखक होऊ शकतो. बुधात योगात असला आणि तो शुक्र सान्निध्यात राहुकेतू किंवा शनीच्या सान्निध्यात असला तर तो प्रेस रिपोर्टर होऊ शकतो, पत्रकार होऊ शकतो, एखादं मासिक, एखादं वर्तमानपत्र काढू शकतो. तोच गुरु असला तर तो पूजा सामानाचा विक्रेता होऊ शकतो. तोच जर शुक्र असला या ठिकाणी तर तो पाण्याचा तज्ज्ञ होऊ शकतो. तोच शुक्र स्त्री संबंधित असला तर ब्युटी पार्लर, केश कर्तनालय, सौंदर्य प्रसाधनाचे चिकित्सक होऊ शकतात. आणि तोच जर रवी असला, रवी मंगळाचा योग असला तर उत्कृष्ट डॉक्टर होऊ शकतो आणि तोच भूजल तज्ज्ञ होऊ शकतो. आणि तोच जर शुक्र चंद्राच्या योगात असतो तर जमिनीतून पाणी कसं निघते याच्याविषयीचा अभ्यासक्रम तो घेऊ शकतो. बुधात योग म्हणजे बुद्धिमान योग. विज्ञान फक्त बुद्धीला मानते, पण ज्योतिषशास्त्र सूक्ष्मशास्त्र आहे, अति बारीक शास्त्र आहे, बारीक विचार करते. वर्तमान विज्ञानाला त्याला मायक्रो म्हणत असतात. त्या मायक्रोच्याही अतिसूक्ष्मतेने विचार ज्योतिषशास्त्र करते, विज्ञान मुळीच करत नाही.
ज्योतिषशास्त्रामध्ये बुधात्त योग झाला म्हणजे बुद्धिवान मनुष्य झाला, हा व्यवहारी असतो, बाप बेट्याचा व्यवहार करतो, लबाडीपणा करतो, वडिलांची इस्टेट घेतो आणि वडिलांना मदत लागली तर तो करत नाही, तो बुधात्त योगात पोरगा असतो. असंच असली तर ती बुधात्त योगामध्ये सूनबाई असली तर ती माहेरून काही आणत नाही, पण सासऱ्यातून घेतल्यावर त्यांची सेवा करत नाही, त्यांच्यामध्ये बुधात्त योग असतो. बघून घ्या. शोधक बुद्धी प्रत्येकाचे असावे, शोधन करावं. आणि तो विद्यायोग जर असला आणि तो मुलामध्ये असला तर त्याला काही न देता तो बापाची आईची सेवा करतो. सुनबाईमध्ये तो बुधात्त योगाच्या बरोबर विद्यायोग असला तर ते इस्टेट घेते आणि सेवा पण करते. आणि नुसता विद्यायोग असला तर अत्यंत सासू सासऱ्या झोपे पावतात त्यांना विचारल्याशिवाय ती झोपाला जात नाही. सुनबाई, बाबा काही हवं का, पाणी ठेवलं आहे का, रात्री भूक लागली तर हा दुधाचा ग्लास आहे, हा खाऊ ठेवला आहे, ही विद्यायोगाची सुनबाई. आता याच्यामध्ये चांडाळ योग पण असतो. बुधात्त योग विद्यायोगाचा तिसरा योग चांडाळ योग. चांडाळ योगाचा मनुष्य हा तुम्ही कितीही उपकार केला तरी त्याला त्याचं काही गम्य नसते. मला याचा खूप अनुभव आलेला आहे. मी अनेकांना विनामूल्य सेवा देत असताना माझ्या कामासाठी ते धावून येतच नाही. माझ्या विरुद्ध कारवाया करतात, टीका टिप्पणी करतात, लोक येऊन मला सांगतात. पहा कसं विचित्र आहे जग. तर असे हे कलुषित असणारे लोक चांडाळ योगात गणले जातात. आता कुयोग एक असतो. आता कुयोग हा शनी रवीचाही कुयोग होतो, शुक्र रवीचाही कुयोग होतो, बुध गुरुचाही कुयोग येतो, शनिचंद्राचाही कुयोग होतो, मंगळ बुधाचाही कुयोग होतो. मंगळ बुधाचा कुयोग असला तर ती डॉक्टर मंडळी चांगली नसते. पैशाकडे लक्ष देऊन ट्रीटमेंट करणे पेशंटचं काही हो. आणि मंगळ गुरुचा डॉक्टर असला तर तो सेवाभावी कार्य करतो, तो कमी औषधे लिहून देतो. आज जर पाहिलं, आमचे वडील फक्त 3 पुड्या बांधत होते आणि 3 पुड्यात आज घ्या उद्या येऊ नका असं स्पष्ट सांगत होते. त्यांच्या खात्यावर एकही मृत्यू नाही. आज तुम्ही प्रत्येक डॉक्टराची चिठ्ठी घ्या, विज्ञान चांगलं आहे मोठे म्हणणाऱ्यांनी लक्षात घ्या, एवढं देता की डोक्यावर ओझं होईल एवढं डॉक्टर लिहून देतात. या हप्त्यात हे आणि मग दुसऱ्या हप्त्यात दुसरं देतात. अरे दुसऱ्या हप्त्यात दुसरं देतं, मग पहिलं चुकीचं होतं काय? तर असे जे आहे तर मंगळ कुयोगात यांचा असतो अशी झालेली डॉक्टर मंडळी असतात. काही खात्यामध्ये आपण भ्रष्टाचारी लोक पाहतो, त्यांच्या भ्रष्टाचारी योगामध्ये राहू केतूचा योग पण आपल्याला बघायला मिळतो. पगार घेता हजर राहण्याचा आणि काम करण्याचा भ्रष्टाचाराचा पैसा. खऱ्या कामाला सुद्धा आता पैसे मोजावे लागतात. आता हे सगळं आपल्याला जाणताना ज्योतिषशास्त्रातून याच्यातून कळते मात्र हा मनुष्य कसा आहे, ही स्त्री कशी आहे, ही मुलगी कशी आहे, हा मुलगा कसा आहे. व्यापार करताना आपल्याला अजूनही एक पाहिजे की व्यापार करत असताना व्यापाराचा व्यवसायाच्या स्थानातून तो तर एक धनाचा स्वामी व्यवसायाच्या ठिकाणी पाहिजे, कर्तव्याचा स्वामी व्यवसायाच्या ठिकाणी पाहिजे, व्यवसायाचा स्वामी हा लाभात आणि भाग्यात पाहिजे, आणि भाग्यातून दैवात नशिबात पाहिला की हे प्रचंड उद्योगपती असतात. टाटांचं आपण उदाहरण घेतलं तर त्यांची उत्कृष्ट कुंडली आहे.
ईश्वरी अंशाची कुंडली त्यांची आहे. भारतामधला एकमेव प्रामाणिक मनुष्य, उद्योगपती म्हणायला हरकत नाही. असे लोक राजकारणात हवे असतात, परंतु आपण त्यांना येऊ देत नाही किंवा त्यांची मनोइच्छा नसते. व्यापारी कसा असावा, हा सात्विक विचाराचा, देवाधर्मावर श्रद्धा ठेवणारा असा व्यापारी असावा. आपल्याला व्यापार व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला धनाचा स्वामी, कर्तव्याचा स्वामी, आपल्याला षष्टम स्थानात व्यवसायाच्या स्थानी आणि व्यवसायाचा स्वामी लाभ आणि भाग्यस्थानात आणि धर्म कर्म नशीब स्थानात असला तर आपण व्यापार करावा. आणि नशीबस्थानाचा स्वामी जर कर्तव्य धनाच्या ठिकाणी असला तर अशा लोकांची पत्रिका नोकरी योगाची असते. काही वेळेला असं असते, तुम्ही अविवाहित असतात, व्यापार करतात, व्यवसाय करतात, वडिलांच्या जागेवर बसतात, व्यापार सामान्य चालतो आणि आपलं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर जर आपली पत्नी व्यवसायाच्या ठिकाणी कार्यरत असली तर भाग्योदय होतो. हे पत्रिकेत नमूद असते. पत्नीचा कारागृह व्यवसायाच्या ठिकाणी आणि पतीचा कारागृह व्यवसायाच्या ठिकाणी याचं मिलन जर झालं, युती झाली, सहयोग झाला, संयोग झाला तर पती पत्नीने एकत्रित व्यवसाय करावा. त्याच्यातून लाभ, भाग्य, नशीब, दैव मिळत असते. तृतीय स्थानी बंधू असतो. तृतीय स्थानाचा स्वामी जर तिथे असला तर बंधूमार्फत करावा. काही आपल्या कुंडलीमध्ये भागीदारीत व्यवसाय करू नका म्हणून स्पष्टपणे येते. पुष्कळसा उद्योग क्षेत्रामध्ये, बहुतांशी गुजरातमध्ये आणि काही मुंबईच्या ठिकाणी मला कारखान्यात, उद्योग क्षेत्रात बोलवलं जाते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथे नोकर वर्ग ठरवताना सुद्धा कुंडली पाहून ठरवला जातो, त्याला नोकरी दिली जाते. घरात काम बाई ठेवायची आहे, स्वयंपाकीण बाई ठेवायची आहे, झाडू पोछावाली, धुणंवाली, तरीही नोकरी यांना देताना पुष्कळशे लोक माझ्याकडनं त्यांची कुंडली तपासून त्यांना दिली जाते आणि त्यांना सर्व्हिस दिली जाते, नोकर ठेवलं जाते. फार सुंदर आहे, योग्य आहे. आता एखादी कुयोग बाई असली, चांडाळ योगाची स्त्री असली, चांडाळ योगाचा मनुष्य असला तर अशा स्त्रीलाच्या हातून केलेला स्वयंपाक, अशा पुरुषाच्या हातून केलेला, किचन हातून केलेला स्वयंपाक आपल्याला कधीही सुखावं होणार नाही. अशुभत्वातून आपल्याला अशुभत्व भोगल्याशिवाय राहता नाही. मग आपल्याला विकार होतील किंवा बुद्धी तशी होईल. पूर्वी जात पंचायती होत्या, जातीबाहेर टाकलं जात होते, आता ते बंद झालं. पण त्यावेळेला तो धाक होता, आम्ही बघितले आहे ते. आता आजचा कायदा फक्त साक्षीवर चालतो आणि पूर्वीची जात पंचायती ह्या अनुभवावर चालत होती. हा फरक आहे मोठा. मी अनेकांना मॅजिस्ट्रेट किंवा येतात किंवा आमदार खासदार माझ्याकडे येतात तेव्हा मी गमतीने म्हणतो का माझा एखादा मुलगा दोषी असला, कोर्ट जे आहे ते साक्षीवर त्याला करते, जो काही निवाडा देतो. पण माझा मुलगा कसा आहे मला माहीत आहे. खरं तर त्याचा निवाडा करण्याचा मला अधिकार पाहिजे, तो मला मिळत नाही. पहा कसा आहे. माझं म्हणणं पटलं असेल तर हो म्हणा. मूर्ती घडवणारा मूर्ती घडवली बरोबर नाही तर तो पुन्हा मातीचा गोळा करतो, पुन्हा नवी मूर्ती घडवतो. तसं करता येते का? आईवडिलांना मुळीच नाही आणि करू पण नाही. असो, गमतीचा भाग आहे हा. व्यापार क्षेत्रात पाहत असताना मात्र काही वेळेला आपल्याला व्यापार वाढवायचा आहे का ते पण बघायला हवे. आता व्यापार करत असताना पुष्कळशे पुजारी सत्यनारायणाची पूजा करतात आणि व्यापार सुरू करतात, ते पण नको आहे.
तुम्ही तेलाचा व्यापार करत असाल, तेलबियाचा व्यापार करत असाल, त्याच्यासाठी पूजा मार्ग वेगळा असतो. तुम्ही कापडाचा व्यवसाय करत असाल, त्याचा पूजा विधी वेगळा असतो. तुम्ही ज्वेलरचं दुकान टाकत असाल तर त्याचा पूजा मार्ग वेगळा असतो. त्याचे मुहूर्त पण वेगवेगळे असतात, त्याची वेळ पण वेगवेगळे असतात. इतकं बारीक शास्त्र आहे. जाणकार ज्योतिषी हवा यासाठी. एखादा सलूनवाल्याचं दुकान आहे, एखादं ब्युटी पार्लरचं दुकान आहे, त्यांच्यामध्ये कुठली यंत्र लावायची, काय लावायची, याचं पण शास्त्र आहे. काही यंत्र आम्ही जी देतो आहोत तुम्हाला ते सर्वव्यापी आहे, सर्वांना चालणारी. जनरल डब्बा, कोणी या आणि कोणी बसा तसा. पंढरपूरच्या यात्रेमध्ये कोणी यावं, पंढरपूरच्या वारीमध्ये कोणी यावं, त्याला बंधनं नाही. श्रद्धा हवी फक्त. म्हणून आमचं यंत्र घेत असताना आपली श्रद्धा असेल तरच आपण मागवावं. 7 इंच बाय 11 इंच लांब, त्याच्यावर आपला पत्ता लिहा, 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा, ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला. बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508. हा पिनकोड नंबर अवश्य लिहा. 9850051555 हा मोबाईल नंबर लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. आपल्याला ही 3 यंत्र कुठल्याही बाजूला लावावे लागतील, कुठल्याही दिशेला लावू शकतात. 1 इकडे, 2 इकडे, 3 दिशेला लावू शकतात. दिशेला महत्त्व नाही. आम्ही हे अभिमंत्रित करून देत असल्याकारणाने आपल्याला विशिष्ट पूजा करण्याची गरज नाही. ही यंत्र मात्र सर्वांना दिसायला हवी. हॉलमध्ये लावा, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लावा. ही यंत्रसिद्धी ही जाती धर्मावर आधारित नाही, पंथावर आधारित नाही. हे घरगोलाची असल्याकारणाने सर्वांना चालणारी आहे. पण ज्यांना हे मात्र खास प्रेमच करावे लागेल, लॅमिनेशन चालणार नाही, अशी मुळीच लावू नका. आम्हाला सांगणं आहे तुम्हाला की आपली श्रद्धा असेल तरच ती मागवावी, अन्यथा मागवू नये. यंत्रसिद्धी लावण्याचं काम म्हणजे आपल्याला कर्तव्यपूर्ती करणे हे लक्षात घ्या. आणि त्याला कर्माची जोड असली तर आपल्याला लाभ हा होतोच. असं असताना काही लोक म्हणतात, मला एकाचा प्रश्न आला होता की मंत्रसिद्धीने लाभ होतो का? सैन्याच्या रणांगणावर किंवा आमच्याला शाळेमध्ये कवायत करताना जिंकू किंवा मरू, आम्ही लढू, विजयी होऊ, असं गाणं आम्हाला म्हणायला लावत होते. सैनिकाच्या युद्धक्षेत्रातही अजूनही म्हटलं जाते. मग तेव्हा उत्साह येत नाही का, स्फूर्ती येत नाही का, बरं वाटते की नाही, आजारपणे निघून जाते की नाही, उत्साह येतो की नाही, लढण्याची शक्ती, ताकद येते की नाही. तोच भाग यंत्रात आहे. त्याच्याने जसा परिणाम होतो तसंच मंत्रसिद्धीने परिणाम होतो. एखादं गाणं आपल्याला सुंदरसं आवडते, झोप येऊन जाते, तल्लीनता येते. शब्द म्हणजे मंत्र, विशिष्ट आकारात विशिष्ट लाईनमध्ये केलेले त्याला म्हणतात मंत्रशक्ती. हजारो वर्षापूर्वी राम राम, सलाम अलैकुम, जय जिनेंद्र असं म्हणतात. सत आकार काय असतील ते मला काही कल्पना नाही. पण असं ज्या वेळेला परमेश्वर राधे राधे म्हणतात, हर हर महादेव म्हणतात, नमस्ते, जय हिंद, हे कशासाठी आहे? हे मंत्रसिद्धीच आहे. त्यांना बरं वाटते, आपण त्याला साथ द्यायची म्हणून आपण तो म्हणायचा. एखादा रामराम म्हणतो, त्याला उत्तर म्हणून दुसरा श्याम श्याम म्हणतो तरी चालते, काही फरक नाही पडत. सलाम अलैकुम म्हणणारा पहिला, त्याला 10% पुण्य मिळते आणि जो स्वीकारतो त्याला तेवढंच पुण्य मिळते. चांगलं आहे. म्हणून आदान प्रदान केलं पाहिजे, टीका टिप्पणी केलेली नको. आपल्याला नाही कळत ना, आपलं बटन आणि रिमोट बंद करा पिक्चर. टीका टिप्पणी कशाला करायची? तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान असेल तर तुम्हाला तो अधिकार आहे. कळत काही नाही, तुम्ही चुकले, हे अंधश्रद्धा आहे. हे कसं आहे, सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे ज्योतिषशास्त्राला, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. असो, आजच्या कार्याचं इथेच समापन करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मी जो मंगळाचा व्हिडिओ केला होता तरुण भारत मार्फत, तोही यशस्वी झाला.
त्या अगोदर भारत पाकिस्तान युद्धाचा तेही भाकीन माझं खरं ठरलं. तिसरा व्हिडिओ त्यांच्याकडे आहे, तो अजून प्रसारित होण्याचा आहे. पुनश्च व्हिडिओ तिथे होणारच आहे, तो पण आपण बघावा. बोरकर गुरुजी यूट्यूबवर टाकलं की माझे सगळे व्हिडिओ आपल्याला दिसतील. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.